सो आता समोर जो आपण बघतोय तो आहे भीमा आणि अमरजा या नदीचा संगम। दोन्ही नद्या एकत्र येऊन त्यांचा जो संगम बनतो त्याची ही दृश्य आहेत। आणि हे जे आता दृश्य मी समोर बघतोय ते अप्रतिम आहे। आपण हे मागायचं असतं की आपल्याला काही करायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ द्या, बळ द्या, ते खूप इम्पॉर्टंट आहे। आणि ते जर आय थिंक आपल्या आयुष्यामध्ये आले, ते स्ट्रेंथ आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण काहीही करू शकतो। टाइम टेबल आहे पण एक वेगळ्या भाषेत आहे, कळणार कसं? पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर। सो आता आपण इथे जेवायला आलो आहे अन्नछत्रामध्ये आणि आता 9 वाजले आहेत। सो आता आपण जेवायला स्टार्ट करणार आहोत। आणि हा बघ कसं आहेस, कसं आहे का? तुझं पूर्ण नाव सांग। शुभम तानाजी बाबर। कितवीला आहेस तू आणि आता कितवीला जाणार आहे? आणि तू मॅडमना काय शिकवतो शाळेत? काय नाही शिकवत? अरे छान छान छान। आता तो TV वर येणार आहे, यूट्यूबला येणार आहे, कसं वाटतं तुला? हां तुझा माकडाचा तोंड चिटकव तुला। कोणाचं? तुझंच आहे मग कोणाचं? शिवाचं? तू जेवणार ना पूर्ण? तुला काय जेवणार नाही ना? चल भेटू आपण नंतर भेटू, जेवल्यावर भेटू। चल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वल्लभ दिगंबरा। थैंक्स। श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आपलं जस्ट जेवण आता झालेलं आहे। खूप चविष्ट जेवण होतं। त्यांनी खूप मस्त जेवण बनवलेलं, डाळ भात भाजी आणि चपाती फक्त होतं, पण जे जेवण त्यांनी बनवलेलं खूप मस्त आणि चविष्ट बनवलेलं। मी तुम्हाला रिकमेंड करीन कधीही तुम्ही आलात गाणगापूरला तर इकडे तुम्ही जेवा, मोफत जेवण आहे तुम्हाला। आता संध्याकाळी आम्ही आता जे जेवलो ते मोफत जेवण जेवलो आणि खूप मस्त होतं। त्यांचा जो अन्नप्रसाद होता हा आणि खूप चांगलं जेवण होतं। सो मी तुम्हाला रेकमेंड करीन तुम्ही इकडेच जेवा। सो जेवण झालं आणि आता थोडासा फेरफटका मारायला आपण जाणार आहोत। सो थोडासा फेरफटका मारू आणि त्याच्यानंतर मग थोडा आपण विश्रांती करू।
एक नंबर. अरे वा. दोस्त अच्छा बना. थँक्यू. अगर इकडे कुठे आलात तर भैरूनाथ कुल्फी आईस्क्रीम नक्की खावा भाई, मजा आया. आता आपला फेरफटका झालेला आहे आणि आता आपण विश्रांती करायला चाललो आहोत. सो आता आपण विश्रांतीला जाऊ आणि डायरेक्ट उद्या भेटू. उद्या आपण डायरेक्ट दर्शनाला जाणार आहोत आणि परत आपण अक्कलकोटला सुद्धा उद्या जाणार आहोत. सो प्लीज डोंट मिस दॅट अँड स्टे ट्यून. नेक्स्ट मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आम्ही चाललो आहे संगमला. पहिला आम्ही संगमला जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही दत्त महाराजांचे दर्शन घेऊ. सो पहिलं आम्ही संगमला जाऊ. त्याच्यासाठी आम्ही टमटम करणार आहोत. सो लेट्स सी किती सीट आहे, किती रुपये पर सीट आहे ते आता आम्हाला जाऊन कळेल. झोप ठीक लागली बट काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या. जशा थोड्या इश्यूज आहेत. जसं गरम पाण्याची तिकडे सोय नाही आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरून म्हणजे तिकडे साईडला एक पाणोई आहे. तिकडे तुम्हाला घ्यावं लागतं. 20 रुपये एक बालडी गरम पाणी घ्यावं लागतं. सो बाकी सगळं ठीक होतं बट अपार्ट फ्रॉम दॅट बाकी सगळं नाईस होतं. सो आता आम्ही चाललो आहे आणि नंतर आम्ही 10-11 वाजेपर्यंत आम्ही चेकआउट करू कारण तोपर्यंत आमचा रूम आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची जर्नी स्टार्ट करू. सो आता चला आता आपण संगमला पहिलं जाऊया. सो लेट्स गो. सो तुम्ही बघू शकता तिकडे एक अशी मूर्ती आहे. ही आहे एक मूर्ती. आता वेळ न दवडता आपण संगमाकडे जाणार आहोत. ही मूर्ती आपण बघितलीच आहे. तो चला. इथे अशा काळ्या पिळ्या कलरच्या टमटम असतात ज्या तुम्हाला संगमला सोडतात. 20 रुपये पर सीट त्याचा भाडं आहे. सो आता आपण तिकडे चाललो आहोत. हा आहे भीमा आणि अमरजा या नदीच्या संगमाचा परिसर आणि आता आपण त्या टुवर्ड्स चाललो आहे. सो चला तुम्हाला त्याचे दृश्य दाखवतो. सो आता समोर जो आपण बघतोय तो आहे भीमा आणि अमरजा या नदीचा संगम. दोन्ही नद्या एकत्र येऊन त्यांचा जो संगम बनतो त्याची ही दृश्य आहेत आणि हे जे आता दृश्य मी समोर बघतोय ते अप्रतिम आहे, बेस्ट आहे. तुम्हालाही मी आता दाखवतो. सो बघा तुम्ही आता. ही दृश्य तुम्ही बघू शकता. किती अप्रतिम अशी दृश्य आहेत आणि लोक इथे आंघोळ सुद्धा करतात. लोक इथे आंघोळ करतात प्लस त्यांच्या आतमध्ये ज्या काही त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात.
त्याचा जो दिवा असतो आपला, तो दिवा पाहून आपण आपल्या इच्छा मागू शकतो आणि त्या इच्छा इथे आपल्या पूर्ण होतात. स्वच्छ असं पाणी आहे आणि इकडे आपण आपल्या इच्छा मागू शकतो आणि त्या आपल्या इच्छा पूर्ण होतात. आपले दिवा आपण पहिलं आपण सोडवा इकडे. गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नारळ पण सोडायचं, त्याच्याबरोबर नारळ पण पाणी हे कर असं हे कर पाणी पुढे घे पुढे घे. बस. इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. फॅन्टॅस्टिक असा व्ह्यू आहे आणि खूप भारी वाटलं. लोक इथे आंघोळ करतात. अनफॉर्च्युनेटली आपण कपडे आणले नाही, बिकॉज ऑफ दॅट आंघोळ नाही करू शकत. बट एक पवित्र स्थान आहे, एक बेस्ट एनर्जी अशी फील होते. भीमा आणि अमरजा नदीचे संगम जे आहे त्यांचं आपलं दर्शन झालेलं आहे. सो आता आपण जाऊन मंदिराचे जे आपले दत्त महाराज आहेत त्यांचे आपण जाऊन दर्शन घेणार आहोत. सो चला तिथे जाऊ. एक लास्ट आपण इकडे प्रार्थना करू. एक फॅन्टॅस्टिक अशी एनर्जी आहे. ती एनर्जी आपल्याला फील होते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी पुढे करून दाखवायची आपल्याला एक प्रेरणा भेटते बिकॉज ऑफ दॅट. आणि खूप मस्त एनर्जी आहे, खूप भारी एनर्जी आहे. एक लास्टचा तुम्हाला एक सीन दाखवतो. आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि आता आपण आपली पुढची जर्नी स्टार्ट. चला. का गर्दी धक्काबुक्की करून अर्थ नाही. सो इथे सगळे ग्रंथ वाचायला बसले आहेत, बघू शकता.
कापूरदळ श्री गुरुदेव दत्त दत्त देव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त. दत्ताची मूर्ती. हे होतं नरसिंह महाराजांचं मंदिर, जिकडे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण खूप मस्त मंदिर आहे इथे, तुम्ही बघू शकता. हा अद्भुत दृश्य तुम्ही बघू शकता. माझ्या समोर जो दृश्य आहे, मस्त दृश्य आहे. सूर्य आणि नदी एक साथ, मस्त. आता आपण मेन मंदिराजवळ आलो आहे आणि आता आपण त्याचं दर्शन करणार आहोत आणि अभिषेक करणार आहोत. हे आहे मेन औदुंबर आणि हे आहे मंदिर. हे जे झाड आहे तिकडे महाराज भिक्षा मागायला यायचे आणि त्याच्यामुळे इकडे जे स्थान आहे ते खूप पवित्र मानलं जातं. नरसिंह सरस्वती हे जे महाराज आहे ते दत्तगुरूचे दुसरे अवतार आहे आणि त्यांची जी मूर्ती आहे ती इथे आपल्याला बघायला भेटते आणि खूप असे विस्तृत आहे. तुम्ही हे दृश्य बघू शकता. समोर जो आहे तो मेन मुखद्वार आहे जिकडून आपण दर्शन घेतो. एक एक एका खात्यात जेवत सो इकडून जस्ट आपण आता दर्शन घेतलेलं आहे. नरसिंह महाराजांचं जस्ट आपण दर्शन घेतलं. जसं मी सांगितलं तुम्हाला की दत्तगुरू जे आहे त्यांचा सेकंड अवतार इकडे आहे, दुसरा अवतार जो आहे तो इथे आहे आणि त्यांनी इथे भिक्षा मागितली. परत ते आपण जिकडे संगमाकडे गेलो तिकडेही ते जायचे आणि
इथे येऊन त्यांनी भिक्षा मागितली आणि त्यांचे जे चरण स्पर्श आहे, त्यांची ही जी भूमी आहे ती मेन भूमी आहे त्यांची, आणि खूप बरं वाटलं त्यांचं दर्शन घेऊन. आणि आता आपण डायरेक्ट अभिषेक करणार आहोत. सो खूप मस्त वाटलं, एनर्जी आहे आणि एक वेगळी फिलिंग येते आहे. खरं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला माहीत नसतं कधी की आपण कुठे चाललो आहोत, आपण काय करत आहोत. सो इकडे येऊन एक वेगळी एनर्जी भेटते. जसं आपण कोणत्या देवस्थानी येतो तर आपली श्रद्धा घेऊन येतो. असं नाही की आपल्याला काही गोष्टी मागायच्या आहेत की काही गोष्टी पूर्ण करणार आहेत. आपल्याला हे मागायचं असतं की आपल्याला काही करायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये तर त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेंथ द्या, बळ द्या. ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते जर आय थिंक आपल्या आयुष्यामध्ये आले, ते स्ट्रेंथ आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण काहीही करू शकतो. इच्छा तर सर्वांच्या असतात, त्या इच्छा कार्यानेच कंप्लीट होतात मला असं वाटतं. आणि तेच आपण केलं पाहिजे, आपण कार्य केलं पाहिजे. आणि अशा जागी येऊन आपल्याला ती एक शक्ती भेटते, ते एक बळ भेटतं की आपण काहीही करू शकतो, कोणतेही कार्य करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. तेच आपण करायला हवं. इथे येऊन इच्छा मागण्यापेक्षा देवाकडे आणि नंतर देवाला नावं ठेवण्यापेक्षा, जर त्या इच्छा कंप्लीट नाही झाल्या, त्यापेक्षा आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी मला बळ दे आणि सामर्थ्य दे, हे आपण मागायला हवं. हे मला असं वाटतं. आणि हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे बघण्याचा. इकडे येऊन खूप गोष्टी कळतात. जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टी कळतात आणि आपणही तेच केलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण येऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते फर्स्ट ऑफ ऑल इकडे येऊन. आणि कुठेही येऊन कोणत्याही देवस्थानी जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब्स फील होते, कारण ती एक एनर्जी असते तिची, त्या जागेची. आणि मला असं वाटतं की आपण ते करणं खूप गरजेचं आहे. जसं आता दर्शन घेतलं, मला खूप भारी वाटलं फर्स्ट ऑफ ऑल जे मी आता दर्शन घेतलं ते बघून. जसं मी तुम्हाला सांगितलं की देवाला फक्त हीच मागणी करा की मला बळ द्या, सामर्थ्य द्या की आपल्या आयुष्यातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. आणि जे प्रॉब्लेम्स ते येणारच आहेत आयुष्यामध्ये, कधी प्रॉब्लेम्स कमी होणार नाही. जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये आहात तोपर्यंत प्रॉब्लेम्स तुम्हाला येणारच. पण हे आहे की त्या प्रॉब्लेम्सला टॅकल कसं करणं, त्यासाठी आपल्याला सामर्थ्य लागतं. आणि ते सामर्थ्य ह्या अशा भूमीपासून आपल्याला मिळतं आणि ते आपल्याला शिकायला हवं. ते आपण आपल्या आतमध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे. पुढची जर्नी आपण करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. पुढच्या अशाच व्हिडिओसाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री गुरुदेव दत्त दत्त.